अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी आता गाव पातळीवर सुरू झाली आहे। विशेषतः पारनेर तालुक्यात राजकीय घडामोडींना मोठा वेग आला असून अनेक दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत आहेत। विद्यमान संचालिका गीतांजली शेळके पुन्हा मैदानात उतरणार का? खासदार निलेश लंके स्वतः निवडणूक लढवणार की राणी लंके यांना संधी देणार? आमदार काशीनाथ दाते यांची भूमिका काय असेल आणि महायुती व महाविकास आघाडीची समीकरणं नेमकी कशी जुळणार? यामुळे पारनेर तालुक्यातील जिल्हा बँकेची निवडणूक चांगलीच रंगतदार होण्याची चिन्ह दिसत आहेत। पारनेरमध्ये किती मतदार आहेत? कोणत्या मतदारसंघातून कोण दावेदार आहे? ठरावांवरून कोणाची ताकद दिसून येते? संचालकांची पळवापळवी का सुरू झाली आहे आणि या निवडणुकीत नेमकं कोणाचं पारडं जड राहू शकतं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण घडामोडींचं सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत। नमस्कार, मी तन्वी आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच। बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण। चला तर मग मुद्देसूद पाहूया। मुद्दा क्रमांक 1, पारनेरमध्ये निवडणुकीची रणधुमाळी किती मोठी आहे? अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत पारनेर तालुका नेहमीच महत्त्वाचा मानला जातो। यावेळीही तालुक्यातील सहकारी सेवा संस्था मतदारसंघात 106 मतदार, बिगर शेती मतदारसंघात 98 मतदार आणि शेतीपूरक सभासद मतदारसंघात 109 मतदार आहेत। या मतदारांच्या ठरावांवरच उमेदवारांचं भवितव्य ठरणार असल्याने सध्या प्रत्येक गट गावोगावी जाऊन ठराव मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत। आतापर्यंत 46 ठराव पूर्ण झाले असून येत्या 16 जुलैपर्यंत आणखी ठराव दाखल होणार आहेत। त्यामुळे कोणाच्या बाजूने किती ठराव जमा होतात यावरच उमेदवारीचं गणित अवलंबून राहणार असल्याची चर्चा आहे। मुद्दा क्रमांक 2, गीतांजली शेळके पुन्हा मैदानात उतरणार का? मागील निवडणुकीत माजी अध्यक्ष स्वर्गीय ॲडव्होकेट उदय शेळके यांनी सहकारी सेवा संस्था मतदारसंघातून विजय मिळवत पारनेरला जिल्हा बँकेचं अध्यक्षपद मिळवून दिलं होतं। त्यांना त्यावेळी तत्कालीन आमदार निलेश लंके यांचंही पाठबळ मिळालं होतं। मात्र त्यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या पत्नी गीतांजली शेळके यांना बिनविरोध संचालक होण्याची संधी मिळाली। त्यावेळी त्यांना सर्वपक्षीय पाठिंबा मिळाला होता, पण आता राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे। त्यामुळे यावेळी त्यांना पुन्हा सर्व पक्षांचा पाठिंबा मिळतो का की त्यांच्या विरोधात मजबूत उमेदवार उभा राहतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। सध्या गीतांजली शेळके गाव पातळीवर सेवा संस्थांच्या ठरावांसाठी सक्रिय झाले असून त्यांनीही निवडणुकीची तयारी सुरू केल्याचं चित्र आहे। मुद्दा क्रमांक 3, खासदार निलेश लंके कोणता निर्णय घेणार? पारनेर तालुक्यातील सर्वात महत्त्वाचं नाव म्हणजे खासदार निलेश लंके। आमदार असताना त्यांनी तालुक्यातील अनेक सहकारी संस्थांवर प्रभाव निर्माण केला। खासदार झाल्यानंतरही त्यांनी हा संपर्क कायम ठेवला आहे। सध्या अनेक विकास सेवा संस्था आणि सहकारी संस्थांमध्ये त्यांचा प्रभाव असल्याचं मानलं जातं। त्यामुळे या निवडणुकीत ते स्वतः मैदानात उतरणार का की त्यांच्या गटातून दुसऱ्या कोणाला संधी देणार याबाबत मोठी उत्सुकता आहे। राजकीय वर्तुळात अशीही चर्चा सुरू झाली आहे की निलेश लंके किंवा राणी लंके यापैकी एक जण निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतो। मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही। मुद्दा क्रमांक 4, आमदार काशीनाथ दाते यांची भूमिका किती महत्त्वाची ठरणार? या निवडणुकीत आमदार काशीनाथ दाते यांच्याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे। सध्या ते महायुतीचे आमदार असून गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी तालुक्यात संघटन वाढवण्यावर भर दिला आहे। विविध गावांमध्ये कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू असून सहकारी संस्थांमध्येही आपला प्रभाव वाढवण्यासाठी हालचाली सुरू असल्याचं बोललं जात आहे। मात्र जिल्हा बँकेची निवडणूक ही केवळ राजकीय पक्षांवर अवलंबून नसते। या निवडणुकीत सेवा संस्थांचे प्रतिनिधी आणि सहकारी क्षेत्रातील मतदार महत्त्वाची भूमिका बजावतात। त्यामुळे आमदार दाते यांना प्रत्यक्षात किती पाठिंबा मिळतो हे ठरावांच्या प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे। महायुतीकडून एकत्रित उमेदवार दिला जाणार की प्रत्येक गट स्वतंत्र भूमिका घेणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे। मुद्दा क्रमांक 5, प्रशांत गायकवाड आणि सुजित झावरे यांचीही चर्चा का? मागील निवडणुकीत बिगर शेती मतदारसंघातून निवडून आलेले विद्यमान संचालक प्रशांत गायकवाड हे पुन्हा एकदा इच्छुक असल्याचं बोललं जात आहे। सहकारी क्षेत्रातील त्यांचा अनुभव आणि विद्यमान संचालक म्हणून केलेलं कामही त्यांची जमेची बाजू मानली जात आहे। दुसरीकडे शिवसेना नेते सुजित झावरे पाटील
हे जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात तरुण नेतृत्वाला संधी मिळावी या भूमिकेवर ठाम असल्याचं सांगितलं जात आहे. महायुतीच्या जागा वाटपात पारनेरची जागा शिवसेनेला मिळाली तर सुजित झावरे स्वतः किंवा त्यांच्या गटातील एखाद्या कार्यकर्ता निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतो, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याशिवाय राहुल शिंदे, विश्वनाथ कोरडे यांची नावंही इच्छुकांच्या यादीत चर्चेत असून अंतिम क्षणी आणखी काही नवीन चेहरे समोर येण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. मुद्दा क्रमांक 6. इच्छुकांची संख्या वाढल्याने समीकरणं कशी बदलत आहेत? पारनेरमधून यावेळी अनेक दिग्गज निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्यामुळे प्रत्येक गट आपापली ताकद वाढवण्यात व्यस्त आहे. कोणत्या सेवा संस्थेतून ठराव मिळतो, कोणत्या गटाकडे किती मतदार आहेत आणि कोणत्या नेत्यामागे किती सहकारी संस्था उभ्या राहतात यावर उमेदवारीचं गणित ठरणार आहे. विशेष म्हणजे जिल्हा बँकेची निवडणूक ही थेट जनतेतून होत नसल्यामुळे प्रत्येक ठरावाला मोठं महत्त्व आहे. त्यामुळे गाव पातळीवर प्रत्येक मतदारसंघात राजकीय हालचाली वाढल्या आहेत. यामुळे निवडणुकीपूर्वीच पारनेरमध्ये राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. मुद्दा क्रमांक 7. संचालकांची पळवापळवी आणि मोठ्या अर्थकारणाची चर्चा. या निवडणुकीत आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे संचालकांच्या पळवापळवीची चर्चा. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ठराव आणि मतदार महत्त्वाचे असल्यामुळे काही ठिकाणी संचालकांना दुसऱ्या गटात नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे. नुकताच पाडळी रांजणगाव येथे संचालक पळवून नेल्याप्रकरणी पोलिसात फिर्यादही दाखल झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत मोठं अर्थकारण आणि राजकीय रणनीती वापरली जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. जरी या चर्चांना अधिकृत दुजोरा नसला तरी सहकार क्षेत्रात या घडामोडींची मोठी चर्चा आहे. मुद्दा क्रमांक 8. पुढे काय घडू शकतं? सध्या पारनेर तालुक्यात गाव पातळीवर ठराव करण्याचं काम वेगाने सुरू आहे. विकास सेवा संस्था आणि बिगर शेती मतदारसंघातील प्रतिनिधी आपल्या पसंतीच्या उमेदवारांच्या नावाने ठराव मंजूर करत आहेत. 16 जुलैपर्यंत ठराव दाखल करण्याची मुदत असल्यामुळे पुढील काही दिवस राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. ठरावांची अंतिम संख्या समोर आल्यानंतर प्रत्येक गट आपापल्या ताकदीचा अंदाज घेईल. त्यानंतरच उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात तर काही ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीतील स्थानिक समीकरणांमुळे थेट चुरस पाहायला मिळू शकते. त्यामुळे पारनेरमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय घडामोडी वेगाने बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकीय जाणकारांच्या मते खासदार निलेश लंके, आमदार काशीनाथ दाते, गीतांजली शेळके, प्रशांत गायकवाड, सुजित झावरे पाटील आणि इतर इच्छुक नेत्यांची भूमिका या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. कोण कोणासोबत जाणार आणि कोण स्वतंत्र ताकद आजमावणार यावरच निवडणुकीचं चित्र अवलंबून राहील. या संपूर्ण घडामोडीतून 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. पहिली, पारनेर तालुक्यात जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना मोठा वेग आला असून विविध मतदारसंघातील ठरावांवर उमेदवारांचं भवितव्य अवलंबून राहणार आहे. दुसरी, खासदार निलेश लंके, आमदार काशीनाथ दाते, गीतांजली शेळके, प्रशांत गायकवाड, सुजित झावरे पाटील यांच्यासह अनेक दिग्गजांची नावं चर्चेत आहेत. त्यामुळे यावेळी पारनेरमध्ये अत्यंत अटीतटीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तिसरी, संचालकांच्या ठरावांवरून सुरू असलेली चुरस, पळवापळवीच्या चर्चा आणि गाव पातळीवरील राजकीय रणनीती यामुळे यंदाची जिल्हा बँकेची निवडणूक केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित न राहता तालुक्याच्या भविष्यातील राजकीय समीकरणांनाही दिशा देणारी ठरू शकते. आता तुम्हीच सांगा, तुमच्या मते पारनेरमधून जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोणाचं पारडं जड राहील? खासदार निलेश लंके यांचा गट बाजी मारेल की महायुतीचं गणित यशस्वी ठरेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.